वाळवा तालुक्यातील हुतात्मा साखर कारखान्यातील आंदोलनाने आता आक्रमक वळण घेतले आहे। अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाचा आज 7वा दिवस असून आंदोलकांच्या संयमाचा अखेर अंत झाला आहे। आठवडाभर शांततेत आंदोलन करूनही कोणताही ठोस निर्णय न झाल्याने संतप्त झालेल्या तरुण सभासद शेतकऱ्यांनी थेट अध्यक्षांच्या कार्यालयालाच कुलूप ठोकत आपला निषेध नोंदवला आहे। या आंदोलनात विशाल खोत, शरद पवार, पाप्पू फाटक, अजित घोरपडे, किरण भोसले, ओंकार आचरे आणि सनी नायकवडी यांच्यासह मोठ्या संख्येने तरुण शेतकरी सहभागी झाले होते। आता चर्चा नको, कृती हवी असा ठाम पवित्रा घेत आंदोलकांनी जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत कार्यालय उघडू देणार नाही असा इशाराही दिला आहे। कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी आणि नागनाथांचा वारसा जपण्यासाठी अध्यक्षांनी तात्काळ पद सोडावे अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे। दरम्यान या घटनेमुळे कारखाना परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पुढील काही तासांत आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।